परभणी जिल्ह्याच्या वतीनं गंगाखेड येथील हरिभक्त परायण अच्युत महाराज किरडे यांना विनंती करतो की आपण आपल्या मनोगत व्यक्त करायचं आहे. अच्युत महाराज किरडे, गंगाखेडकर. पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री संत जनाबाई महाराज की जय. श्री संत मोतीराम महाराज की जय. गुरुवारी मारुतराम महाराज की जय. भगवान बाबा महाराज की जय. आजचा पर्वकाळ किती मोठा पर्वकाळ आहे. अधिक मास 3 वर्षांनी एकदा येतो. या निमित्तानं आमचे आकाश महाराज खोकले, भागवताचार्य यांनी सगळे संत मंडळी, वारकरी मंडळी या सारख्या माध्यमातून सगळ्यांना एकत्र बोलावलेलं आहे. आणि संतांच्या दरबारामध्ये आज इकडे आता गर्दी असल्यामुळे थोडंसं इथं अंबिका देवीच्या मंदिरामध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला. कारण श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, सगळ्यांचे चरण नतमस्तक होऊन. कारण आजचा पर्वणी आहे, आजची आसार पर्व काळ आहे. कारण सगळ्यामध्ये आमच्या जनाबाईनं सांगितलंय किती श्रेष्ठ ज्ञानेश्वरी ग्रंथ. नामदेवानं सांगितले, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी. आमच्या जनाबाईनं सांगितलं काय, वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावे पंढरी, ज्ञान होय अज्ञानासे, ऐसावर या टिकेसे, ज्ञान होय मुडा, अति मूर्ख त्या दगडा, वाचील जो कोणी जणी त्यासी लोटांगणी. जनाबाईचा अधिकार किती आहे, किती श्रेष्ठ आहे. अरे म्हणजे जनाबाई माता ज्यांचं काम भगवान परमात्म्याने केले, दळू लागले, गौऱ्या वेचू लागले, त्या जनाबाई म्हणतात जे ज्ञानेश्वरी वाचतात, वाचील जो कोणी जणी त्यासी लोटांगणी. म्हणून एवढा अधिकार कशाचा, ज्ञानेश्वर ग्रंथाचा आहे. म्हणून भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी, कृपा करे हरी तयावरी. ह्या आमच्या आसार या संस्थेच्या माध्यमातून हे जे घरोघरी ज्ञानेश्वरी पारायणाचं आसार व्रत ह्यांनी जर स्वीकारलेले आहे किंवा सगळ्यांना त्यांचा लाभ देत आहेत. कारण सगळ्यांना वेळ मिळत नाही. का वेळ मिळत नाही, कार्यक्रमाला येता का म्हणजे वेळ नाही. पण घरी पारायण, कारण 24 तासामध्ये एक 50 मिनिटं आसार पारायण करायला वेळ द्यायला काही हरकत नाही. घरी देऊ शकतो, सकाळी दुपारी संध्याकाळी कधी देता येते. आणि महाराजांना सांगितल्याप्रमाणे प्रवासामध्ये सुद्धा पारायण करता येते. मग काय अडचण आहे, गावाला जरी देत असताना नाथ महाराज सांगितल्याप्रमाणे हरी म्हणा, कधी म्हणा, कधी म्हणावा. काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या. म्हणून ज्ञानेश्वरी 9033 आहेत ना महाराजांनी सांगितलं. ह्याच्यामध्ये भारताला 10,000 लोक ह्याच्यापेक्षा जास्त श्रेष्ठ बसले आहेत. आणखीन पंढरपूरला हे जे आसार त्या ठिकाणी वारकऱ्यासाठी, हे जे तुमचा आसार त्या ठिकाणी, जे आसार त्या ठिकाणी संस्था, तिथं वारकऱ्यासाठी इमारत उभार केलेली जात आहे. कारण वारकऱ्याला जागा मिळेल की सांगता येत नाही. म्हणून ते 5 मजली इमारत आहे, उभारल्या जात आहे. पहिला मजला सुरुवात होत आहे, त्याच्यामध्ये इमारत झाल्यानंतर सगळ्यांना वारकऱ्याला येतावे, सामान्य वारकरी सगळ्यांना राहता येईल ही व्यवस्था आहे. म्हणून त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजानं सगळ्यासाठी ही जी आसार ज्ञानेश्वरी तयार केली, सगळ्यांनाच ह्याचा लाभ मिळणार आहे. म्हणून सगळ्यांना आसार त्या ठिकाणी कसं विनंती आहे, सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा. त्यांच्या माध्यमातून लाभ तर मिळणारच आहे, ज्ञानेश्वरी घरोघरी मिळणार आहे. म्हणून नामदेवानं सांगितलं, म्हणून एक ओवी जरी आसार त्यांचे अनुभव घेतले तर सगळ्यांचा आसार कल्याण होईल. म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये कर्म, उपासा, ज्ञान तिन्ही आसार त्या दाखवलेले आहेत. म्हणून सर्वांना याचा लाभ होत आहे. म्हणून खोकले महाराज असो किंवा आसार त्या ठिकाणी पांगरीकर महाराज असो किंवा आसार राम महाराज असो, सगळ्यांच्या वतीनं ही संस्था आसार त्या ठिकाणी संस्थेचं कार्य चालवल्या जात आहेत. म्हणून त्यांना एक आसार त्या ठिकाणी नतमस्तकता, त्यांच्या पायी चरणी नतमस्तक होऊन त्यांनी ह्या कार्यक्रमासाठी सर्वांनी सहकार्य होईलच, पण सगळ्यामध्ये हे कार्य आसार त्या ठिकाणी रुजवावं, गावोगाव यांची स्थापना व्हावी, ही सर्वांच्या चरणी प्रार्थना करून इथं 2 शब्द मी आसार थांबवतो. पुंडलिक वर